तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. एच-एस-सी 12th महाराष्ट्र बोर्ड एक्झाम 2025 परीक्षे तारखेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. सोबतच ही विद्यार्थ्यांकरता सर्वात महत्त्वाची बातमी ठरणार आहे. तुम्हाला माहीत असायला हवं की परीक्षे तारखेत काय बदल झालेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे 12th महाराष्ट्र बोर्ड सायन्स, कॉमर्स, आर्ट प्रत्येक विषयाचे IMP क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतात. सोबतच IMP क्वेश्चन तुम्हाला बोर्ड पेपरच्या अगोदर मिळणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला पूर्ण न्यूज आपण पाहून घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. थोडी स्पीड वाढवून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर बघा, आताची सर्वात मोठी बातमी आहे. CET परीक्षेचं वेळापत्रक बदलण्याची विद्यार्थ्याची मागणी आहे. म्हणजेच बोर्ड एक्झाम देणारे विद्यार्थी CET एक्झाम पण देणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, तर CET एक्झाम आणि महाराष्ट्र बोर्ड एक्झाम हे क्लॅश होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा असा कल झाला की आता CETची एक्झाम बदलावी की महाराष्ट्र बोर्डची एक्झाम डेट चेंज करावी. त्याकरता बोर्डाला आणि CETला दोघांना पण पत्र लिहिलेलं आहे. बघा काय न्यूज आहे पूर्ण आपण पाहून घेऊया. बघा, 4 एप्रिलला CETची परीक्षा असल्यानं विद्यार्थी संभ्रमात. म्हणजेच बघा, 4 एप्रिलला तुमची CETची एक्झाम होणार आहे. सोबतच त्याच दिवशी बोर्डची पण एक्झाम आहे. पुढे बघा, 1 ते 4 एप्रिलमध्ये CBSE बोर्डची परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 4 तारखेला बघा पुढे तुम्हाला दिलेलं आहे की 12वी CBSE बोर्डाचा पेपर आणि CETचा पेपर हा एकाच दिवशी आलेला आहे. बघा, 12वी CBSE बोर्ड आणि CET. बघा, CET कोणती, तर इथे दिलेलं आहे तुम्हाला 5 इयर LLB CET. आणि तुमचा जो 12वी CBSE बोर्डचा पेपर आहे तो तुमचा क्लॅश होत आहे. त्यामुळे बघा काय होणार आहे. तर बघा, विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे, 12वी बोर्डचे जे पूर्ण पेपर दिलेले आहे तर पूर्ण जो पेपर टाइम टेबल दिलेला आहे तो पूर्ण टाइम टेबल बदलणार आहे काय. आणि सोबतच बघा, तुमचा 4 एप्रिलला 12वी CBSE बोर्डचा जो सायकोलॉजीचा पेपर आहे तो क्लॅश होत आहे. म्हणजे CET पेपर आणि 12वी बोर्डचा पेपर एकाच दिवशी येत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 12वी CBSE बोर्ड किंवा 12वी बोर्डच्या कोणत्याही टाइम टेबलमध्ये चेंजेस होणार नाहीत. आणि जे CETचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये चेंजेस पाहायला मिळणार आहे. म्हणजेच बघा, CET सेलला ऑफिशियल नोटीस गेलेली आहे. सोबतच खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांना नोटीस लिहिलेली आहे. तर फायनली जे CET एक्झाम आहे त्याची डेट चेंज होणार आहे. तुमच्या महाराष्ट्र बोर्डची एक्झाम चेंज होणार नाही. तर हे लक्षात असू द्या. आणि तुम्हाला माहिती आहे सर्व IMP क्वेश्चन तुम्हाला येथेच प्रोव्हाइड होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. सोबतच बोर्ड पेपरच्या अगोदर सुद्धा तुम्हाला IMP क्वेश्चन, व्हायरल क्वेश्चन सर्व काही मिळणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्स.